जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संचय इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच आलेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नाव खराब केल्याने कोणाचं अस्तित्व खराब केलं जातं ज्याचं नाव चर्चेत असतं. चल नाव चर्चेत आहे माझं, नाव लेजंडच्या गिनतीत. बुरटे भामटे कधी धरले नाही गिनतीत. घे ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक म्हणजे बिटबुक मार्क प्रीसेट आणि एक शिकेबिट प्रीसेट, असे 2 प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला ऑलरेडी टेक्स्ट सर्व काही ॲड करून दिलेले आहेत. विथ त्याला फॉन्ट देखील ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहेत ते पहिला अनहाईड करून घ्या सगळं. बघू शकता मी सर्व काही स्टेप बाय स्टेप मित्रांनो मी अनहाईड केलेलं आहे. सिम्पली काय करायचं, इथं ओव्हरली इफेक्ट मी ॲड करून दिलेलं आहे. इथं व्हिडिओ इफेक्ट सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला असं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या आणि मी सांगतो इथं बीट जवळ यायचं आहे आणि फोटोला स्प्लिट करायचं आहे. बघू शकता पहिली बीट आहे जी, बघू शकता पहिली बीट जी आहे ते 9.18 पहिली बीट 9.18. बघू शकता 10.13 दुसरी बीट 11.26. बघू शकता तिसरी बीट परत बघू शकता ही पहिली बीट म्हणजे 9.18 ही पहिली बीट. बघू शकता 10.13 ही दुसरी, 11.26 ही तिसरी बीट. बघू शकता 13.6 ही चौथी बीट आणि 14.19 ही पाचवी बीट आणि 15.3 ही 6वी बीट. अशी 6 प्रकारमध्ये 6 पार्टमध्ये म्हणजे इमेजला डिवाईड करायचं आहे. आता मग मित्रांनो, पहिला जो लॉंग इमेज आहे याला लॉंग प्रेस करून पहिला सगळ्या सॉन्गच्या वरती घ्या. बघू शकता वरती घेतल्यानंतर सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. आता काय करायचं मित्रांनो, इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल. बघू शकता मित्रांनो, इमेजवरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. कलर अँड लाईटमध्ये जाऊन सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि ह्याचं सॅच्युरेशन मित्रांनो -100 करा आणि ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपेसिटी सिम्पली मित्रांनो तुमच्या हिशोबाने ठेवा. 80% ठेवायचे आहे करेक्ट. मी 80% ठेवतो. बघू शकता करेक्ट मी 80% ठेवलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता इथं, नाहीतर तुम्ही सॅच्युरेशन व्हायब्रन्स इफेक्ट दिला नसला तरी चालतो, नाहीतर द्या तुमच्या हिशोबाने मित्रांनो. बघू शकता माझ्या मते द्या इफेक्ट हा सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स. तर मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्यानंतर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचा आहे शिकेपिट प्रीसेटमधला. मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. बघू शकता जेवढे काय मित्रांनो व्हिडिओमध्ये टेक्स्ट लेअर जे असतील त्या सर्व टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता मी एक एक करून पेस्ट करून घेतो. तर मी एक एक करून पेस्ट करून घेतलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो बॅक यायचा आहे शिकेपिट प्रीसेटमधला. पहिला झाला तर 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. टेक्स्टच्या नंतर जो बघू शकता जो आपली टेक्स्ट इथं एंड होते, टेक्स्ट म्हणजे मी तुम्हाला सर्व काही टेक्स्ट ॲड करून दिलेले आहेत. त्या टेक्स्ट नंतर जो लहान इमेज आहे डबल बीट नंतर, त्या डबल बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे शिकेपिट प्रीसेटमधला तिसरा इफेक्ट इथनं पहिला आता इथनं कॉपी करा. तिसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. जो आत्ता आपण मित्रांनो लहान इमेजला हा इफेक्ट पेस्ट केला त्याच्या समोरच्या म्हणजे त्याच्या आणि नंतरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
तर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. बघू शकता आता मित्रांनो आता पहिला झाला, दुसरा झाला, आता चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. आता इथं बघू शकता मी इथं व्हिडिओ इफेक्ट आहे, ह्याला पहिला लॉंग प्रेस करून सिम्पली सगळ्यात वरती या, म्हणजे या इमेजच्या वरती त्या व्हिडिओ इफेक्टच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बॅक यायचा आहे शिकेपिट प्रिसेटमधला मित्रांनो. आता काय करायचं आहे, पाचवा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बघू शकता मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर आत्ता जो आपण ओव्हरऑल म्हणजे व्हिडिओ इफेक्टच्या आता व्हिडिओ इफेक्टच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता व्हिडिओ इफेक्ट नंतर जो इमेज आहे म्हणजे 13.7 बीटच्या समोरच्या इमेजला म्हणजे 13.6ची जी बीट आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिकेपिट प्रिसेटमधला 6 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर लास्टून 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिकेपिट प्रिसेटमधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या आणि इथं सगळ्यात लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून इथं मित्रांनो बॉर्डर इथं व्हाईट करायची आहे आपल्याला. बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं चेंज देखील टेक्स्टमध्ये करू शकता. म्हणजे इथं बघू शकता इथं आकाशी कलर येतो टेक्स्टमध्ये, इथं तुम्ही रेड येल्लो तुमच्या हिशोबानं करू शकता. बघू शकता ह्या कोणत्याही टेक्स्टवरती सिलेक्ट करा. इफेक्ट्समध्ये जावा. पहिला बघू शकता पहिला इफेक्ट दिसेल. बघू शकता त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं कलरमध्ये जायचं आहे आणि इथनं कलर तुमच्या हिशोबाने इथं चेंज करू शकता. म्हणजे इथं आकाशीच ठेवतो तुमच्या हिशोबानं तुम्ही इथं कलर चेंज करू शकता. बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जस्ट शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सेलमध्ये सिलेक्ट करतो, एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ करा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.